नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द पुणे अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी सचिन जाधव आपलं सर्वांचं स्वागत करतोय। आपण जी सिरीज सुरू केलेली आहे वनरक्षक साठी जी सिरीज सुरू केलेली आहे, जे पण मुलं वनरक्षकची तयारी करताय, एक्सरसाइजची तयारी करताय, त्या मुलांनी कुठलाही हा व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे। लक्षात ठेवा, इंग्लिशची संपूर्ण भीती तुमची जाणार आहे। ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा व्हिडिओ पाहिलेला आहे त्याला एक विनंती आहे की कृपया सगळा व्हिडिओ पहा, 15चे 15 प्रश्न पहा आणि आपण कसे सॉल्व्ह केलेत किंवा कुठल्याही मराठीचा अर्थ न घेता आपण त्या कसे सॉल्व्ह केलेले आहेत ट्रिकच्या माध्यमातून हे आपल्याला पाहायचंय। आणि इंग्लिशची पूर्णतः भीती तुमची काय करायची, गायब करायची। चला आता आपण स्टार्ट करूया। हा जो पेपर आहे हा वनरक्षकचा 2023 रोजी झालेली शिफ्ट 3 आहे। याच्यामध्ये डेट जी आहे 4/8/2023 रोजी हा पेपर झालेला आहे। शिफ्ट क्रमांक 3 आहे। शिफ्ट क्रमांक किती लक्षात ठेवायचंय? 3 आहे। यातला पहिला प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया। ओके, काय विचारलेलं आहे पहा इथं, select the option that can be used as one word substitution for the underline segment। अंडरलाइन केलेला जो भाग आहे तर त्यासाठी कुठलं वन वर्ड आहे हे तुम्हाला विचारलेलं आहे। तर कोणता यामध्ये पहा, मेनी पीपल सफर फ्रॉम अ फिअर ऑफ क्लोज स्पेसेस। लक्षात ठेवायचंय, क्लोज स्पेस म्हणजे काय, एखाद्या क्लोज जागा असेल, एखादी अरुंद जागा असेल किंवा क्लोज जागा असेल तर त्याची तुम्हाला भीती वाटते, त्याला म्हणायचं काय, म्हणायचं लक्षात ठेवायचं क्लोस्ट्रोफोबिया। त्याला काय म्हणायचंय? क्लोस्ट्रोफोबिया। या ठिकाणी एरोफोबिया दिलेलं आहे। कशाची भीती वाटते? एरोप्लेन मध्ये बसण्याची भीती वाटते किंवा उंचावरून प्रवास करण्याची आपल्याला भीती वाटते, त्याला म्हणायचं एरोफोबिया। झूफोबिया म्हणजे ज्याला प्राण्यांची भीती वाटते त्याला म्हणायचं झूफोबिया। आणि त्यानंतर हायड्रोफोबिया। हायड्रोफोबिया म्हणजे पाण्याची भीती वाटते। आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये यातले हायड्रोफोबिया वगैरे हे काय केलेत आपण क्लिअर केलेले आहेत। नेक्स्ट एक्झाम मध्ये सुद्धा अशा टाइपचे तुम्हाला फोबियाज वरती प्रश्न विचारले जाऊ शकतात। तर याचं जे उत्तर आहे ते आहे क्लोस्ट्रोफोबिया। ठीक आहे, त्यानंतर सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन्स टू फिल इन द ब्लँक्स असं विचारलेलं आहे। याच्यामध्ये काय दिले पहा इथं, आय वॉज अन अमेझिंग साइट टू सी अ डॅश ऑफ लायन्स इन द फॉरेस्ट। आता लक्षात ठेवायचं लायन विचारलेलं आहे आणि तुम्ही ऑप्शन जर पाहिले तर इथं दिले हर्ट दिलाय, कॉलनी दिली, फ्लॉक दिलाय आणि प्राईड दिलेला आहे। ओके, हा तुम्हाला कलेक्टिव्ह नाउन म्हणजे समूहवाचक शब्दांवरती प्रश्न विचारलेला आहे। त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं, जो लायनचा जो ग्रुप असतो त्याला म्हणायचं प्राईड। जे लायन सिंह एकत्र ज्यावेळेस सिंह असतात, एक जसं आपण पक्ष्यांचा काय म्हणतो, थवा म्हणतो, त्याच पद्धतीचं लायन जो असतो तर लायनचा काय असतो लक्षात ठेवायचं, प्राईड असतो। फ्लॉक हा जो असतो लक्षात ठेवायचं पक्ष्यांचा असतो, बर्ड्स कोणाचा असतो, बर्ड्स। ओके, ठीक आहे। आणि हर्ड हे डिअर म्हणजे हरणांचं वगैरे काय असतं, कळप असतं। हा एक पॉईंट काय करायचा आहे लक्षात ठेवायचा आहे। त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन्स टू फिल इन द ब्लँक्स। फिल इन द ब्लँक्स मध्ये तुम्हाला भरायचंय। आता पहा इथं तुम्ही ऑप्शन बघायचे, इथं टू दिलाय, इथं ऑन दिलाय, इथं इन दिलाय आणि इथं काय दिलाय, फॉर दिलेला आहे। काय दिलेलं आहे, वेगळे ऑप्शन दिलेत। याच्यातून तुम्हाला एक समजतंय की हा प्रश्न प्रिपोजिशन्स वरती विचारलेला आहे, कारण ऑन असेल, टू असेल, इन असेल, फॉर असेल, हे काय तुमचे प्रिपोजिशन आहेत। मी काय करणार, या ठिकाणी बाउंड हा शब्द आहे। कुठला शब्द आहे, बाउंड। आणि एक लक्षात ठेवायचं, बाउंड बरोबर कधी आपल्याला प्रिपोजिशन जे फिक्स प्रिपोजिशन यूज करायचंय ते आहे फॉर, ते आहे फॉर। कुठला अर्थ न घेता आपल्याला फक्त ऑप्शन मध्ये फॉर शोधायचा आहे। या ठिकाणी फॉर नाही, ऑप्शन कट, इथंही फॉर नाही, ऑप्शन कट, इथंही फॉर नाही, ऑप्शन कट, या ठिकाणी फॉर आहे। म्हणजे तुमचं ऑप्शन किती, ऑप्शन क्रमांक 4 हे तुमचं काय आहे, करेक्ट उत्तर आहे। समजतंय सर्वांना? ठीक आहे। त्यानंतर नेक्स्ट आहे, सेंटेन्स ऑफ द पॅराग्राफ्स आर गिव्हन बिलो इन जंबल ऑर्डर, अरेंज द सेंटेन्सेस इन करेक्ट ऑर्डर टू फॉर्म अ मीनिंगफुल अँड कोहेरेंट पॅराग्राफ। ओके, असं पाहण्यापेक्षा किंवा असं वाचण्यापेक्षा साधं सिंपल काय करायचंय, ज्या मुलांना काहीच कळत नाही त्यांनी फक्त काय करायचं, खालचे ऑप्शन चेक करायचे। ज्यावेळेस तुम्हाला एबीसीडी बीसीडी असं काहीतरी दिसल याचा अर्थ त्या ठिकाणी तुम्हाला पॅराजंबल विचारलेला आहे। काय विचारलेलं आहे, पॅराजंबल। आता याच्यामध्ये पहा, सगळीकडे आपण जर पाहिलं तर स्टार्ट कुठल्या वाक्याने होतंय, बी ने होतंय। इथंही बी आहे, इथंही बी आहे, इथंही बी आहे, इथंही बी आहे। आणि मी ज्यावेळेस वाक्य पाहतो तर इथं दे दिलेला आहे, कोणता शब्द दिलाय, दे, इथं पॉलिथिन दिलेला आहे, इथं वन्स दिलेला आहे आणि इथं फॉर एक्झाम्पल दिलेला आहे। आता आपल्याला माहिती, आपण कधीही शिकत असताना कुठलाही विषय असू द्या, मराठी असू द्या, इंग्लिश असू द्या, त्याची सुरुवातीला डेफिनेशन लिहित असतो आणि नंतर शेवटी काय करत असतो आपण, त्याचं एक्झाम्पल देत असतो। काय देत असतो, एक्झाम्पल। मग आता मला सांगा, याच्यामध्ये जे फॉर एक्झाम्पल हे जे हा जो भाग येईल तो सुरुवातीला येईल का शेवटी येईल, बरं तो शेवटी येईल। म्हणजे आपल्याला असा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे ज्यामध्ये डी काय आहे, शेवटी आहे। या ठिकाणी डी शेवटी आहे का, आहे। म्हणजे ऑप्शन येऊ शकतो का, उत्तर ते येऊ शकतं। या ठिकाणी आहे का, नाही, कट करा। या ठिकाणी आहे का, नाही, कट करा। या ठिकाणी आहे का, नाही, कट करा। पहा कसं ट्रिकच्या माध्यमातून किती सेकंदात तयार झालंय उत्तर,
फक्त 5 ते 10 सेकंदामध्ये कुठला अर्थ आपण याच्यामध्ये कुठलं अर्थ काढलेला आहे का, वाक्य जोडलेलं सुद्धा नाही लक्षात ठेवा, तरी आपण काय केलेले उत्तर काढलेलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला ट्रिक्सच्या माध्यमातून काय करायचं, पॅराजंबल सॉल्व्ह करायचंय. हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायचा आहे, त्याचबरोबर चालू मध्ये तुम्हाला शेअर सुद्धा करायचं, लक्षात ठेवायचंय. ओके, सगळ्यांनी व्यवस्थित व्हिडिओ पाहायचा आहे. ज्याला वनरक्षक व्हायचंय आणि एक्सरसाइज व्हायचंय त्यांनी पूर्ण कॉन्सन्ट्रेशननी व्हिडिओ पाहायचा आहे, उगाच पाहायचा म्हणून पाहायचा नाहीये. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिव्हन इडियम. कशावरती प्रश्न विचारलेला आहे, इडियम. मग इथं दिलंय तुम्हाला एक ऑन, काय दिले लक्षात ठेवायचंय, एगॉन. एगॉन म्हणजे एखाद्याला चेतावणी देणे, काय करणे, चेतावणी देणे. मग चेतावणी देण्यासाठी या ठिकाणी जो शब्द करेक्ट आहे तो आहे प्रोवोक. काय लक्षात ठेवा, प्रोवोक. एखाद्याला एखाद्या गोष्टीसाठी पेटून देणे किंवा चेतावणी देणे याला म्हणायचं प्रोवोक. काय म्हणायचंय, प्रोवोक. ठीक आहे. फॉल म्हणजे पडणे, अपोज म्हणजे विरोध करणे. ठीक आहे, हे समजते सगळ्यांना. हे पॉईंट थोडेसे काय करायचे, लक्षात ठेवायचे. त्यानंतर सेंटेन्स ऑफ द पॅराग्राफ आर गिव्हन बिलो इन जम्बल ऑर्डर. अरेंज द सेंटेन्स इन द करेक्ट ऑर्डर टू फॉर्म अ मिनिंगफुल अँड कोहेरंट पॅराग्राफ. म्हणजे परत एकदा काय केलेलं आहे, आपल्याला जास्त समजत नाही, बुद्धी आपली जास्त चलत नाही, तर सर्वसामान्य मुलाला इंग्लिश समजाल अशा पद्धतीचा मी शिकवण्याचा प्रयत्न करत असतो. मग आता याच्यामध्ये पहा, इथं काय हे जे वाक्य जर केलं तर आपल्याला इंग्लिश कळते का, कळत नाही मुलांना. त्यामुळे असं बघितलं का टेन्शन येतं, डोक्याला काय येतं, टेन्शन येतं. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. मग काय करायचं, हे जे वाक्य वाचल्यानंतर आपल्याला कोणतरी माणूस भेटला, इथं कोण दिसलेला, इथं नसरुद्दीन भेटलेला आहे. कुठला, नसरुद्दीन. आणि इथं जर बघितलं तर कोण भेटलेला आहे, मौला नसरुद्दीन. आता आपण कधीही वाक्याची सुरुवात करताना काय करतो, पूर्ण नावाने करतो, सचिन तेंडुलकर. आणि पुढच्या वाक्यामध्ये परत सचिन तेंडुलकर म्हणणार आहे का, तर तेंडुलकर म्हणलं तरी चालते किंवा सचिन म्हणलं तरी चालते. का, तुम्हाला कळतंय की याचा अर्थ सचिन म्हणजे कोण, सचिन तेंडुलकर, किंवा तेंडुलकर कोण आहे तर सचिन तेंडुलकर. सुरुवातीला आपल्याला पूर्ण नाव घेत असतो आपण. काय करतो, सुरुवातीला पूर्ण नाव घेतो. याच्यामध्ये जर बघितलं तर मौला नसरुद्दीन कुठं कुठे लक्षात ठेवायचंय, मौला नसरुद्दीन पहिल्या वाक्यामध्ये आहे का, कुठं नाही, कट करा. दुसऱ्या वाक्यामध्ये कुठं दिसतंय का, नाहीये. तिसऱ्या वाक्यात कुठं आहे, यस इथं आहे. चौथ्या वाक्यात कुठं दिसतंय का, नाहीये. म्हणजेच याचा अर्थ या वाक्याची सुरुवात आपल्याला कशाने, सीने करायची. कशाने करायची, सीने. मग मी असा पर्याय निवडणार की वाक्याचा स्टार्ट सीने झाला पाहिजे. या ठिकाणी सीने झालाय का, यस. येऊ शकतं का उत्तर, येऊ शकतं. इथं सीने झालाय का पहा बरं, नाही, म्हणजे हा ऑप्शन काय झाला, कट झाला. इथं सीने झालाय का बघा बरं, नाही, म्हणजे हा ऑप्शन काय झाला, कट झाला. इथं सीने झालाय का, नाही झालं, म्हणजे हाही ऑप्शन गेला. मला सांगा, फक्त आपण किती वाक्य बघितलेत, एकच शब्द बघितलाय, त्यावरती आपण काय काढलेलं आहे, उत्तर काढलेलं आहे. समजतंय सर्वांना, लक्षात ठेवायचंय. मला वाटतं हा प्रश्न अगोदरच्या शिफ्ट मध्ये सुद्धा विचारलेला आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा, बऱ्यापैकी लक्षात ठेवायचं. ज्यांची नंतर शिफ्ट असते अशा विद्यार्थ्यांच्या अगोदरच्या शिफ्ट मधले काही प्रश्न रिपीट होत असतात. काय होत असतात, रिपीट होत असतात. ठीक आहे. आता इथं पहा काय दिलेलं आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिव्हन वर्ड. काय म्हणलेलं आहे, अँटोनिम ऑफ द गिव्हन वर्ड असं विचार. अँटोनिम म्हणजे कुठला शब्द, लक्षात ठेवायचंय, विरुद्धार्थी शब्द. कुठला शब्द विचारलेला आहे, विरुद्धार्थी. आणि शब्द दिलेला आहे डिफिडन्स. काय दिलेला आहे, डिफिडन्स. डिफिडन्स म्हणजे ज्याच्यामध्ये कॉन्फिडन्स नाही, असा ज्याच्यामध्ये काही नाही, कॉन्फिडन्स नाही, स्वतःमधला कॉन्फिडन्स हरवलेला आहे, अशा व्यक्तीला आपण डिफिडन्स म्हणतो. मग त्यानंतर आपल्याला त्याच्या विरोधात शब्द कुठला बघायचा आहे, कॉन्फिडन्स. का, कारण डिफिडन्स कॉन्फिडन्स नसलेला डिफिडन्स आहे. मग त्याच्या विरोधात कुठला येईल, कॉन्फिडन्स. कॉन्फिडन्स कुठे चेक करा, कॉन्फिडन्स आपल्याला किती नंबर मध्ये भेटला, ऑप्शन नंबर 4 मध्ये या ठिकाणी आपल्याला कोण भेटलेला आहे, कॉन्फिडन्स हा शब्द भेटलेला आहे. इथं डबल एक एक झालेला आहे. ठीक आहे, तो ऑप्शन किती आहे, 4था आहे, हे तुम्ही समजून घ्यायचंय. ओके, समजते सर्वांना. ओके, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, इंग्लिशची भीती अजिबात बाळगायची नाही. तुम्हाला काही नाही आलं तरी चालेल, फक्त इंग्लिश वाचता आली पाहिजे. आणि इंग्लिश जर वाचता आली तर 100% मी सांगतो तुम्हाला 12 ते 13 प्रश्न त्या ठिकाणी मिळून जाणार आहेत. या ठिकाणी नेक्स्ट काय दिले पहा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन्स टू फिल इन द ब्लँक्स. याच्यामध्ये जर पाहिलं, इथं ए दिलंय, इथं ए द दिलंय, द दिलंय आणि ए एन दिलेलं आहे. आता इथं ज्यावेळेस मी पाहतो तर त्यावेळेस मला असं जाणवतंय, काय जाणवतंय इथं, की हे तुमचा प्रश्न आर्टिकल वरती विचारलेला आहे. कशावरती विचारलेला आहे, आर्टिकल. का, कारण इथं अ पण दिलंय, ॲन पण दिलंय आणि द पण दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला आर्टिकल वरती भरायचं आहे. आता इथं काय दिलेलं आहे पहा, ही टर्न डाय डॅश डिफ हिअर टू डाय डॅश ऍडवाइस ऑफ हिज पॅरेंट्स. आता मला सांगा, ऍडवाइस कोणाचा घ्यायचा आहे, पॅरेंटचा घ्यायचा आहे. आता पॅरेंट्स म्हणल्यानंतर स्पेसिफिक आलं का नॉन स्पेसिफिक आलं, स्पेसिफिक आलं. कोणाच्या, कुठल्या ऍडवाइस, कोणाच्या ऍडवाइस बद्दल बोललेलं आहे, तर या ठिकाणी पॅरेंटच्या ऍडवाइस बद्दल बोललेलं आहे. म्हणजे काही झालं तर माझं इथं द यायला पाहिजे. काय यायला पाहिजे, द. मग द वाला ऑप्शन कुठं कुठे चेक करा, सेकंड मध्ये द इथं आहे का, आहे. सेकंड मध्ये द इथं आहे का, आहे. हा ऑप्शन येईल का, नाही, कट झाला. या ठिकाणी ॲन येईल का, नाही, कट झाला. हे दोन मध्ये काय असेल तुमचं उत्तर असेल. आणि या ठिकाणी मला सांगा, ड दिलेलं आहे, डिफ ड. ड हे मराठीतलं स्वर का व्यंजन आहे, तर मराठीतलं हे व्यंजन आहे. आणि मराठीतलं व्यंजन ज्यावेळेस येतं
त्यावेळेस आपल्याला अचा वापर करायचा असतो. कशाचा वापर करायचा असतो? अचा. या ठिकाणी तुमचं जे करेक्ट उत्तर आहे ते आहे अ आणि अ आणि द. अ आणि द असा पर्याय किती नंबरला आहे चेक करा. ऑप्शन नंबर 2 हे तुमचं काय करेक्ट उत्तर आहे. ऑप्शन नंबर 2 हे तुमचं काय करेक्ट उत्तर आहे. समजतंय सर्वांना? ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे या ठिकाणी दिलेलं आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम. काय विचारलेले? सिनोनिम ऑफ द गिव्हन वर्ड. सिनोनिम म्हणजे समानार्थी. काय विचारलेला आहे? समानार्थी शब्द. कुठला विचारलाय लक्षात ठेवा. समानार्थी शब्द. कुठला शब्द दिलाय? ऑब्स्टिनेट. ऑब्स्टिनेट म्हणजे हट्टी व्यक्ती. ऑब्स्टिनेट म्हणजे काय लक्षात ठेवायचं? हट्टी. याला काय म्हणायचं? हट्टी म्हणायचं. अननोन म्हणजे काय? जो आपल्याला माहित नाही असा, ओळखीचा नाही असा, त्याला काय म्हणतो आपण? अननोन म्हणतो. या ठिकाणी क्लेवर म्हणजे हुशार. त्याचा सिनोनिम जो आहे तो आहे लक्षात ठेवायचं स्टबॉर्न. काय लक्षात ठेवायचंय? स्टबॉर्न. स्टबॉर्न म्हणजेच कुठला? हट्टी. स्टबॉर्न म्हणजेच काय? हट्टी. लक्षात ठेवायचं. फ्रेंडली म्हणजे काय? मैत्रीपूर्व संबंध असते, त्याला म्हणायचं फ्रेंडली. ठीक आहे. समजतंय तुम्हाला? सगळ्यांना समजतंय का? समजत असेल तर लाईक करायचंय. त्याचबरोबर इतर विद्यार्थ्यांना सुद्धा शेअर करायचं आहे. इंग्लिश मधली ग्रामरची भीती तुम्हाला घालवायची, इंग्लिश मधली सगळी तुम्हाला भीती घालवायची असेल तर व्हिडिओ दररोज पाहायचे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्हाला शेअर करायचे आहे. ओके, चलो नेक्स्ट. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिव्हन इडियम. इडियम दिलेलं आहे. काय दिलंय? सोपा प्रश्न आहे. 5वीच्याही मुलाला सुटेल अशा पद्धतीचा प्रश्न आहे. काय दिलंय इथं? ऍट द 11th आवर. 11th आवर म्हणजे लास्ट मोमेंट. 11th आवर म्हणजे काय असतो? लास्ट मोमेंट. लास्ट मोमेंट हा शब्द कुठे कुठे चेक करा. या ठिकाणी आहे का? नाही, कट करा. या ठिकाणी आहे का? नाही, कट करा. लास्ट मोमेंट इथं आहे का? येस आहे. या ठिकाणी आहे का? नाही, कट करा. भेटलं उत्तर आपण. काय? ऑप्शन नंबर 3 हे तुमचं करेक्ट उत्तर आहे. ऍट द 11 आवर म्हणजे लास्ट मोमेंटला करणारी गोष्ट. ऍट द लास्ट कुठल्या गोष्ट? लास्ट कुठल्या मोमेंटला? लास्ट मोमेंट. ठीक आहे, समजतंय? त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे पहा. पार्ट ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅव बीन गिव्हन ऑप्शन. सिलेक्ट द ऑप्शन्स दॅट कंटेन स्पेलिंग एरर. तुम्हाला कशावरती प्रश्न विचारले? स्पेलिंग एरर वरती प्रश्न विचारलेला आहे. आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे की स्पेलिंग एरर वरती ज्यावेळेस प्रश्न येतो त्यावेळेस प्रश्न वाचायचा नाहीये. तुम्हाला काय बघायचं? ऑप्शन्स पाहायचे. काय पाहायचे? ऑप्शन्स. आता याच्यामध्ये ऑप्शन जर आपण पाहिलं तर या ठिकाणी काय काय ऑप्शन दिलेले आहेत एकदा तुम्ही सगळ्यांनी काय करायचं? पाहून घ्यायचंय. आफ्टर द डिव्हास्टिंग अर्थक्वेक. बरोबर आहे. अर्थक्वेकची स्पेलिंग बरोबर आहे का? येस, बरोबर आहे. डिव्हास्टेटिंग बरोबर आहे का? बरोबर आहे. रोज टू दी ओकेजन बरोबर आहे का? येस, बरोबर आहे. नंतर रिहॅबिलिटेड असं नसतं, लक्षात ठेवायचं. काय असतं लक्षात ठेवायचं? रिहॅबिटेटेड हा शब्द असतो. इथं यल त्यांनी काय केलेला आहे? एक्स्ट्राचा जोडलेला आहे. म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी करेक्ट शब्द कुठला भेटलेला आहे? सॉरी, रॉंग शब्द कुठला भेटलेला आहे? ऑप्शन नंबर 3 हे तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे. का? कारण त्या ठिकाणी जे स्पेलिंग आहे रिहॅबिटेटेड याची स्पेलिंग काय केलेली आहे? चुकवलेली आहे. त्या ठिकाणी एक्स्ट्राचा शब्द टाकलाय. तो म्हणजे कोण टाकलाय? यल टाकलेला आहे, ज्याची कुठलीही गरज आपल्याला नाहीये. ठीक आहे. त्यानंतर सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन्स टू फिल इन द ब्लँक्स. याच्यामध्ये काय दिलेलं आहे? द चिल्ड्रन कुड डॅश डॅश वेट फॉर दिअर टर्न ऑन दी रोलर कोस्टर असं विचारलेलं आहे. आता याच्यामध्ये पहा, इथं बियरली. बियरली म्हणजेच काय असतो? क्वचितच कधीतरी असणारा, त्याला आपण म्हणतो बियरली. ओके. डेली म्हणजे काय? सारखा आहे, सारखा. मोस्टली म्हणजे काय? तो पण एक भरपूर मोठ्या प्रमाणात, असं लक्षात ठेवा. युजली म्हणजे दैनंदिन. युजली म्हणजे काय? दैनंदिन. जर ह्या तिघांचा अर्थ जर आपण घेतला तर सारखा एकसारखा भेटतोय. मग आपल्याला वेगळा अर्थवाला शब्द शोधावा लागेल. तो आहे बियरली. आणि बियरली म्हणजे या ठिकाणी तुमचा करेक्ट शब्द जो भरला जाईल तो कुठला जाईल? बियरली हा शब्द त्या ठिकाणी करेक्ट शब्द असणार आहे. समजतंय? त्यानंतर पार्ट ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅव बीन गिव्हन ऍज ऑप्शन. सिलेक्ट द ऑप्शन्स दॅट कॅन कंटेन स्पेलिंग एरर. परत एकदा कशावरती विचारलेलं आहे? स्पेलिंग एरर वरती प्रश्न विचारलाय. आणि स्पेलिंग एरर वरती विचारलाय त्यावेळेस पुन्हा एकदा मी काय पाहणार? ऑप्शन्स पाहणार. काय बघा, इथं डिस्पोज बरोबर आहे का? येस, बरोबर आहे. पण टू वर्डचं स्पेलिंग चुकलेलं आहे. टू वर्डचं स्पेलिंग चुकलेलं आहे. टू वर्डचं स्पेलिंग काय? TOWARDS. काय लक्षात ठेवायचंय? TOWARDS. आणि टू वर्डचं स्पेलिंग चुकल्यामुळं या ठिकाणी तुमचं 1 नंबरचं ऑप्शन चुकीचं आहे. हे ऑप्शन काय? चुकीचं आहे. आणि तुम्हाला चुकीचंच ओळखायचंय, त्यामुळे डायरेक्ट उत्तर भेटलं. ऑप्शन नंबर 1 हे तुमचं करेक्ट उत्तर आहे. समजतंय सर्वांना? समजत असेल तर लाईक करायचंय, शेअर करायचंय. त्यानंतर नेक्स्ट आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन्स टू फिल इन द ब्लँक्स. ओके. फिल इन द ब्लँक्स मध्ये दिलेलं आहे. इथं पहिलं ऑप्शन, इथं अँड दिलंय, इथं द दिलंय, इथं अ दिलंय. मग याचा अर्थ मला काय? याचा अर्थ मला 100% माहितीये की हा प्रश्न आर्टिकल वरती आहे. मग आता इथं जो शब्द दिलाय कोणता शब्द आहे? गुड. मला सांग, ग जो आहे, ग मराठीतला स्वर आहे का व्यंजन आहे? मला सांगा, मराठीतला स्वर आहे का व्यंजन आहे? तर हा मराठीतला व्यंजन आहे. हा मराठीतला काय? व्यंजन आहे. आणि जर मराठीतला हा जर व्यंजन असेल तर आपल्याला इथं कोण जोडायचं आहे? फक्त अ घ्यायचा आहे. बाकी काही डोकं लावायचं नाही. मराठीतला स्वरासारखा उच्चार झाला, अ लावायचंय. सॉरी, मराठीतल्या व्यंजनासारखा उच्चार झाला,
अ लावायचंय आणि मराठीतल्या व्यंजनासारखा उच्चार झाला तर त्या ठिकाणी काय लावायचंय, स्वरासारखा उच्चार झाला, लक्षात द्या इकडं. स्वर जर असेल तर ऍन लावायचंय आणि व्यंजन जर असेल तर काय लावायचंय, अ घ्यायचं आहे. एवढं लक्षात ठेवायचंय. काय करायचंय, अ. आता मला सांगा या ठिकाणी गुड, गुड मधलं जे ग आहे हे स्वर आहे का व्यंजन आहे? हे व्यंजन आहे. मग व्यंजन असल्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, या ठिकाणी अगुड असं लिहावं लागेल. काय करावं लागेल, अगुड. मग या ठिकाणी अ वाला ऑप्शन किती नंबर आहे? ऑप्शन क्रमांक 4 हे तुमचं करेक्ट उत्तर आहे. समजते सर्वांना? त्यानंतर सिलेक्ट द ऑप्शन्स दॅट कॅन बी यूज ऍज वन वर्ड सबस्टिट्यूशन फॉर द अंडरलाईन सेगमेंट. अंडरलाईन सेगमेंट केलेला आहे म्हणजे ज्याच्या खाली अंडरलाईन दिलेली त्याचं वन वर्ड विचारलेलं आहे. माय सिस्टर इज इंटरेस्टेड इन द स्टडी ऑफ द प्लांट. लक्षात ठेवा, स्टडी ऑफ द प्लांट्स इज नोन ऍज बॉटनी. काय म्हणायचं, लक्षात ठेवायचंय, बॉटनी. लहानपणापासून आपल्याला माहित असतं की बॉटनी बघा, एमएससी बॉटनी, बीएससी बॉटनी, एमएससी झुलॉजी वगैरे करतात. प्राण्यांचा जो अभ्यास करतो त्याला आपण झुलॉजी म्हणतो. ठीक आहे, लक्षात ठेवायचंय. ऍस्ट्रॉनॉमी, ताऱ्यांचा वगैरे अभ्यास करतो, भूगर्भाचा अभ्यास करतो, त्याला जिओलॉजी म्हणायचं. काय म्हणायचं आपण, जिओलॉजी म्हणायचं आहे. ओके, समजतंय सर्वांना? ठीक आहे. तर हे तुमचे शिफ्ट जी झालेली आहे 4 तारखेला जी शिफ्ट झालेली आहे तिसरी, याचं पूर्णतः अनालिसिस या ठिकाणी आपण घेतलेलं आहे. हा व्हिडिओ लाईक करायचा आहे, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायचा आहे. भरपूर साऱ्या मुलांची मागणी आहे की नवीन बॅच कधी येते. त्याचं 1 ते 2 दिवसामध्ये तुम्हाला पूर्णतः स्ट्रक्चर सांगितलं जाईल आपल्या ऑनलाईन बॅच बद्दल. तोपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि स्पेशली त्या व्यक्तींपर्यंत शेअर करायचा आहे ज्या व्यक्तीला इंग्लिश येत नाही किंवा ज्या व्यक्तीला इंग्लिशची भीती वाटते. एकदम साध्या भाषेमध्ये आणि तुमच्या भाषेमध्ये तुम्हाला इंग्लिश शिकायची असेल तर आजच तुम्ही ह्या आमच्या युट्यूब चॅनलला शेअर करू, काय सबस्क्राईब करायचंय आणि व्हिडिओ शेअर करायचा आहे. पुन्हा भेटू उद्याच्याला आपण नवीन शिफ्ट घेऊन, ठीक संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत बाय बाय.